नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कल्पना करा, आज तुम्ही जे काही करताय, कोणाला फसवणं, खोटं बोलणं, रागावणं किंवा दुसऱ्याला मदत करणं, दान करणं, आई-वडिलांची सेवा करणं, हे काहीच व्यर्थ जात नाही आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू गरुडाला सांगतात, अवश्यम अनुभोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. याचा अर्थ चांगला असो वाईट असो, तुम्ही केलेलं कर्म तुम्हाला भोगावंच लागेल. लाखो कल्प गेले तरीही कर्माचं फळ भोगल्याशिवाय नाहीसं होत नाही. तर आजची ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल, काश मी हे आधी समजले असते. जसं कर्म तसा जन्म. खरंच पुढच्या जन्मी आपण माणूसच होणार का, की काहीतरी वेगळं? पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक असा संदेश आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकतो. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे. यात भगवान विष्णू पक्षीराज गरुडाला मृत्यूनंतरची यात्रा, नरक, स्वर्ग आणि पुनर्जन्माचे रहस्य सांगतात. हे पुराण विशेषतः प्रेतखंडात कर्म आणि जन्मचक्राबद्दल खूप खोलातून समजावतं. कर्म म्हणजे काय? प्रत्येक कृती, प्रत्येक विचार, प्रत्येक हेतू हे सर्व कर्म आहे. चांगलं कर्म पुण्य आणि वाईट कर्म पाप. गरुड पुराण सांगतं, मृत्यूनंतर आत्मा प्रथम यमलोकात जातो. तिथे यमदूत त्याला त्याच्या कर्मानुसार नरकात किंवा स्वर्गात नेतात. नरकात शिक्षा भोगल्यानंतर उरलेल्या कर्मानुसार आत्म्याला नवीन जन्म मिळतो. 84 लाख योनीमध्ये भटकावं लागू शकतं, पण मनुष्य जन्म हा सर्वात मौल्यवान आहे. फक्त माणूस झाल्यावरच आपल्याला ज्ञान, भक्ती आणि मोक्ष मिळू शकतो. प्राणी, पक्षी किंवा कीटकात हे शक्य नाही. म्हणून असा प्रश्न आहे, तुमचा पुढचा जन्म काय असेल? गरुड पुराणात याचे स्पष्ट संकेत आहेत. चला गरुड पुराणातील काही उदाहरणं ऐकूयात. हे ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. 1. फसवणूक, कपट आणि विश्वासघात करणारा. जो दुसऱ्याला फसवतो, खोटी साक्ष देतो, विश्वासघात करतो, त्याला पुढच्या जन्मी घुबड होऊन जन्म घ्यावा लागतो. रात्रभर अंधारात भटकत राहणं, ओरडणं हेच त्यांचं जीवन. 2. स्त्रियांवर अत्याचार करणारा. जे महिलांवर अत्याचार करतात त्यांना पुढच्या जन्मी भयंकर रोग लागतात. अप्राकृतिक संबंध ठेवणाऱ्यांना नपुंसकत्व येऊ शकतं. गाय हत्या किंवा गर्भपात करणारा मूर्ख, कुबडा किंवा विकलांग शरीर मिळवतो. तर चोरी, लूटमार, प्राण्यांना त्रास देणारा पुढच्या जन्मी कसाईच्या हातून वेदनादायक मृत्यू किंवा खालच्या योनीत जन्म. खोटी साक्ष देणारा आंधळा जन्म. पतीला त्रास देणारी किंवा ठार मारणारी स्त्री पुढच्या जन्मी एकटी, साथीदाराशिवाय राहावं लागतं. 7. ब्राह्मण हत्या करणारा. हा क्षयरोग म्हणजेच टीबी सारख्या आजाराने ग्रस्त जन्म. गरुड पुराण स्पष्ट सांगतं, जसं कर्म तसं जन्म. तुम्ही जे बोलाल तेच घडेल. नरकात भयानक यातना आहेत. म्हणून रक्त नदीत बुडवणं, आगीत जाळणं, पण त्या तात्पुरत्या आहेत. खरा चक्र जन्ममृत्यूचा आहे. मित्रांनो, हे भयभीत करण्यासाठी नाही, जागृत करण्यासाठी आहे. भगवान विष्णू गरुडाला सांगतात की मनुष्य जन्म फार दुर्मिळ आहे. शेकडो जन्मांनंतर माणूस होतो, पण या जन्मात फक्त सुखभोगात रमलो तर पुढचा जन्म खालच्या योनी जाऊ शकतो. चांगल्या कर्माचे फळं, सकारात्मक भाग. पण चांगली बातमी आहे, दान करणारे, गरिबांना मदत करणारे, आई वडिलांची सेवा करणारे, त्यामुळे त्यांना स्वर्ग मिळतो किंवा पुढच्या जन्मी चांगलं कुटुंब,
धन, आरोग्य आणि ज्ञान मिळतं. भगवान विष्णूची भक्ती, नामजप आणि सत्संग हे पाप कमी करतात आणि मोक्षाकडे नेतात. श्राद्ध, पिंडदान, गोदान हे मृत आत्म्याला प्रेतयोनीतून मुक्ती देतात. गरुड पुराण सांगतं, कर्म भोगावंच लागतं, पण खरी भक्ती आणि सच्चा पश्चाताप केल्यावर त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. सगळ्यात मोठा संदेश, या जन्मात चांगले कर्म करा, जेणेकरून पुढचा जन्म चांगला होईल आणि शेवटी मोक्ष मिळेल. 84 लाख योनींमधून वाचून माणूस झालो आहोत. हा मौका वाया घालवू नका. मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. एक माणूस आयुष्यभर दुसऱ्यांना फसवत राहिला. मृत्यूनंतर त्याला घुबडाचा जन्म मिळाला. रात्रंदिवस भटकत राहिला, पण कोणी त्याची हाक ऐकली नाही. त्याला वाटलं, काश मी सत्याने जगलो असतो. दुसरीकडे जो माणूस दानपुण्य करतो त्याला चांगल्या कुटुंबात जन्म मिळतो आणि पुन्हा चांगले कर्म करण्याची संधी मिळते. मित्रांनो, आजपासूनच बदल सुरू करा. छोट्या छोट्या गोष्टी, कोणालाही दुःख देऊ नका, मदत करा, खोटं बिलकुल बोलू नका आणि सतत देवाचं नाव घ्या. लक्षात ठेवा, मृत्यू निश्चित आहे, पण कर्म अमर आहेत. जसं कर्म कराल तसा जन्म मिळेल. भगवान विष्णूच्या कृपेने आपणा सर्वांना चांगला जन्म आणि शेवटी मोक्ष मिळतो. तर मोक्ष म्हणजे काय? गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे. यात भगवान विष्णू पक्षीराज गरुडाला मृत्यू, कर्म, नरक, स्वर्ग आणि मोक्षाचे गहन याचं रहस्य सांगतात. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून, संसार चक्रातून पूर्ण मुक्ती. आत्मा आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखते आणि परमात्मा विष्णूमध्ये विलीन होते. यात दुःख, इच्छा, कर्मबंधन काहीही उरत नाही. गरुड पुराण सांगतं, आत्मा मृत्यूनंतर यमलोकात जाते. तिथे कर्मानुसार नरकात किंवा शिक्षा किंवा स्वर्गात भोग मिळतो. पण हे दोन्ही तात्पुरते आहे. खरी मुक्ती मोक्षातच आहे. 84 लाख योन्यांमध्ये भटकण्यापासून बचावण्यासाठी मनुष्य जन्म हा सर्वात मौल्यवान आहे. फक्त माणूस होऊनच ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाने मोक्ष मिळवता येतो. भगवान विष्णू गरुडाला सांगतात की मोक्ष मिळवण्यासाठी 3 मुख्य मार्ग आहेत. भक्ती मार्ग, विष्णूच्या नामस्मरणात सर्वात मोठी शक्ती आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हरे कृष्ण हरे राम यासारखे जप केल्याने पाप नष्ट होतात आणि आत्मा शुद्ध होतो. अंतिम क्षणी विष्णू किंवा त्यांच्या अवतारांचे भजन केल्याने मोक्षाचा मार्ग खुलतो. 2 ज्ञानमार्ग, स्वतःला देह समजणे सोडून आत्मा समजणे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे ज्ञान. गरुड पुराणात सांगितले आहे की ज्ञानाने अहंकार नष्ट होतो आणि मोक्ष सहज मिळतो. चांगले कर्म करणे, दान करणे. गरुड पुराणात दानाला मोक्षाचा सर्वोत्तम मार्ग म्हटले आहे. जलदान, अन्नदान, गोदान, तुलसी, गंगाजल, तिल, कुश यासारख्या वस्तू मृत्यूसमयी जवळ असल्याने किंवा जीवनात दान केल्याने पाप नष्ट होतात. मृत्यूसमयी विशेष उपाय. गरुड पुराणानुसार विष्णू किंवा दशावतारांचे नामस्मरण, एकादशी व्रत, गंगास्नान किंवा गंगाजल. खरा पश्चाताप, सर्वात मोठ्या पापातूनही मुक्ती मिळू शकते. नरकाची यातना तात्पुरती आहे. खरी भक्ती आणि पश्चातापाने आत्मा शुद्ध होतो आणि मोक्षाकडे वळतो. मित्रांनो, गरुड पुराण स्पष्ट सांगतं, मृत्यूनंतर काही बदलता येत नाही. जीवनातच कर्म सुधारणे, भक्ती करणे आणि ज्ञान मिळवणे
गरजेचे आहे. श्राद्ध, पिंडदान, गरुड पुराण श्रवण केल्याने मृत आत्म्याला प्रेत योनीतून मुक्ती मिळते आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. आजच्या काळात मोक्ष कसा मिळवायचा? रोज विष्णू नामजप करा, दान पुण्य करा, गरिबांना अन्न पाणी कपडे द्या, आई वडिलांची सेवा, सत्संग, एकादशी व्रत, खोटं बोलू नका, दुसऱ्याला दुःख देऊ नका, सत्य आणि धर्म पाळा. मृत्यूनंतर गरुड पुराणाचे पठण किंवा श्रवण करणे आत्म्याला शांती देते. गरुड पुराण सांगतं, जो जीवनात चांगले कर्म करतो, भक्ती करतो, त्याला स्वर्ग मिळतो किंवा थेट मोक्ष मिळतो. पण फक्त सुखोपभोगात रमणाऱ्याला पुन्हा जन्ममृत्यू चक्रात भटकावे लागते. सगळ्यात मोठे रहस्य मोक्ष हा कोणत्या ठिकाणी नाही, तर मन आणि आत्म्याच्या शुद्धीमध्ये आहे. जेव्हा कर्मफळाची इच्छा सोडून आत्मा परमात्म्यात विलीन होते तेव्हा मोक्ष मिळतो. एक छोटीशी कथा. एक माणूस आयुष्यभर पाप कर्म करत राहिला. मृत्यूसमयी त्याने विष्णूचं नाम घेतले आणि खरा पश्चाताप केला. गरुड पुराणानुसार त्याचे पाप कमी झाले आणि आत्म्याला मुक्तीचा मार्ग मिळाला. दुसरीकडे जो दान करतो, भक्ती करतो, त्याची आत्मा थेट परमधामात जाते. मित्रांनो, हे भयभीत करण्यासाठी नाहीये, तर जागृत करण्यासाठी आहे. मनुष्य जन्म दुर्मिळ आहे. या जन्मात मोक्षासाठी प्रयत्न करा, नाहीतर पुन्हा 84 लाख योन्यांमध्ये भटकावं लागेल. आजपासूनच सुरुवात करा. छोट्या छोट्या चांगल्या कर्माने, नामजपाने, दानाने. गरुड पुराणातील मोक्षाचे रहस्य समजले असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा जय श्री विष्णू किंवा मी मोक्षासाठी प्रयत्न करेन. तर ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना हे रहस्यसुद्धा समजेल. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा आध्यात्मिक ज्ञानवर्धक व्हिडिओ रोजच येत राहणार आहेत. चला तर मग आज आपण थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या गरुड पुराणातील काही रहस्यमय कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.